नेपाळ सध्या अस्थिरतेच्या गर्तेत सापडला असून देशभर आंदोलनं, हिंसाचार आणि राजकीय उलथापालथ होत आहे। काही दिवसांपूर्वी नेपाळ सरकारने फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्ससह एकूण 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगितले गेले असले तरी या निर्णयामुळे विशेषतः युवा पिढीत प्रचंड असंतोष निर्माण झाला। जेन झेड म्हणजेच तरुण पिढी रस्त्यावर उतरली आणि निदर्शने करण्यास सुरुवात केली। देशभर आंदोलनाचा भडका उडाला। अनेक शहरांमध्ये रस्ते अडवले गेले, पोलिसांशी संघर्ष झाला आणि काही ठिकाणी सरकारी कार्यालयांवर हल्ले झाले। परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर गेली की अनेक भागात हिंसाचार सुरू झाला। या संघर्षात 19 जणांचा मृत्यू झाला, 100हून अधिक जण जखमी झाले आहेत। हिंसाचाराच्या लाटेत आंदोलकांनी राजधानी काठमांडूतील संसद भवन पेटवून दिले। या आगीने संपूर्ण देश हादरला। त्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या निवासस्थानांवरही आक्रमण केले। देशातील प्रशासन पूर्णतः विस्कळीत झाले। या दबावामुळे पंतप्रधान ओली यांनी आपला राजीनामा जाहीर केला। त्यानंतर त्यांनी देश सोडल्याची माहिती मिळाली असून ते मुंबईला जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान आंदोलकांनी संसद इमारतीवर ताबा मिळवला असून परिस्थिती अजूनही अस्थिर आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी सरकारने उठवली असली तरी जनतेचा संताप आणि असंतोष अजून कायम आहे। भ्रष्टाचार, प्रशासनातील अपयश आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेल्या बंधनांमुळे युवा वर्ग पुन्हा संघटित होत आहे। त्यामुळे पुढेही अशा आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही। ही घटना केवळ नेपाळपुरती मर्यादित नाही, ती सोशल मीडिया स्वातंत्र्य, लोकशाही हक्क, प्रशासनाची जबाबदारी आणि युवकांचा आवाज या सर्व मुद्द्यांवर जगभर चर्चा निर्माण करणारी ठरली आहे। आम्ही या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुढील प्रत्येक महत्त्वाची माहिती तुमच्या समोर वेळेवर घेऊन येऊ। आमच्या सोबत रहा आणि नेपाळमधील घडामोडींचा सखोल आढावा जाणून घ्या।